तर भावांनो नमस्कार, जय शिवराय. माझं नाव महेश. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल महेश कुंभार ग्राफिक्स वरती. तर भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे. तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम असा कडक असं होणार आहे भावांनो, कारण आजच्या व्हिडिओमध्ये बर्थडे डिझाइनवर व्हिडिओ आणलाय भावांनो. तुम्ही थंबनेल आणि स्क्रीनवरती बघित असाल एकदम कडक आणि एकदम खतरनाक असं आपला आजचं बॅनर डिझाइन होणार आहे. तर भावांनो अशा प्रकारचं बॅनर तुम्ही तुमच्या पीसी मध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये इझिली तयार करू शकता, ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर भावांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. आणि भावांनो आपण PLP फाईल, PSD फाईल आणि JPP म्हणजे आपले PNG मटेरियल देखील प्रोव्हाइड केलंय. ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मटेरियलची लिंक मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही सर्व मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता. आणि भावांनो डाउनलोड करण्यासाठी 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो या व्हिडिओमध्ये कुठे दिसणार आहे. तर भावांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. तर भावांनो सिंपल आहे. तर आपण आपलं जे PSD म्हणजे आपलं फोटोशॉप आहे ते ओपन करू. फोटोशॉप ओपन केल्यानंतर भावांनो बघू शकता आपण सगळं बॅकग्राऊंड ते क्रिएट करणार आहोत. तर भावांनो आपण काही इमेजच्या सहाय्याने आपण बॅकग्राऊंड क्रिएट करू शकतो. तर भावांनो बघू शकता अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड क्रिएट करत असतो. तुम्ही सुद्धा सगळे तुमचं बॅकग्राऊंड जे आहे ते क्रिएट करू शकता. आणि एकदम युनिक भावांनो, काही असं जुनी पद्धत ब्रश वगैरे नाही भावांनो, आपण फोटोच्या मदतीने ते बॅकग्राऊंड यूज करत असतो. तर भावांनो शेवटचं आपण हे बघू शकता, इथे फोटो घेतला होता त्याला कटिंग करून घेतला आणि त्याची जे ते हे करून घेतलं. ओके, तर भावांनो बघू शकता अशा हे करू शकता. नंतर इथे ब्रश ॲड केला, ब्रश म्हणजे ब्लॅक आणि त्याच्यावरती फोटो भावांनो एकदम कडक असा आपण बघू शकता फोटो लावलेला आहे. फोटो लावल्यानंतर भावांनो त्याच्यामध्ये आपण काही इफेक्ट मारल्यानंतर भावांनो बघू शकता यावेळेस आपण एक फोटो जे तिथे ॲड करत जायचं आणि शॅडो इफेक्टवर जास्त ध्यान द्यायचं भावांनो, कारण इफेक्ट मेन असतो कोणत्या याच्यामध्ये. अशा प्रकारे मी इफेक्ट मारत चाललो भावांनो, शॅडो वगैरे अशा प्रकारे तुम्हाला तुमचं बॅनर जे आहे ते तयार करायचं आहे. मी एक म्हणजे मेन पॉईंट जे असतात भावांनो बॅनरमध्ये, की असं नाही की बॅकग्राऊंड क्रिएट केलं, फोटो लावले आणि डायरेक्ट नाव टाकल्यानंतर बॅनर नाही तयार होत. तर काहीतरी म्हणजे मध्ये तर म्हणजे असं इफेक्ट वगैरे एकदम बारीकीने बॅनर बनवलं पाहिजे भावांनो. आता जर त्याच्यावर लक्ष दिलं तर पुढे आपल्याला सोपं जातं भावांनो. तर मी आता त्याच्यावर जास्त लक्ष देतो, एकदम बारीक याच्यावर. तर मी बारीक याच्यावर लक्ष देतो, त्याच्याने माझे थोडं इम्प्रूव्ह होता स्किल. तर मी बिना क्लासचा आपलं म्हणजे घरी म्हणजे तुम्हाला बॅनर पण देते आणि स्वतः पण शिकते. तर भावांनो तुम्ही सुद्धा अशा करू शकता. तर मी बिना क्लास, मी कुठेही क्लास नाही लावला भावांनो. हे सर्व म्हणजे मी यूट्यूबवरनं शिकला, तुम्ही पण यूट्यूबवरनं शिकू शकता. खूपच जण मला विचारतात की बाबा तू कुठे शिकला, कुठे क्लास लावले, मला पण सांग. तर भावांनो आपण कुठे क्लास लावले नाही, आपण घरी बसून प्रॅक्टिस केली आणि म्हणजे इथपर्यंत आपलं पोहोचले. तर आपण अशा प्रकारचे बॅनर इथे क्रिएट करू शकतो. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं बॅनर जे आहे ते क्रिएट करू शकता. तर भावांनो राहिलं आता आपलं PNG मटेरियल. तर आपल्या मोबाईल डिव्हायसरला PNG मटेरियलची खूप आवश्यकता पडत असते, कारण त्यांच्यामध्ये PSD मटेरियल तर काही वर्क नाही करत. तर आपण त्यांच्यासाठी PNG मटेरियल व PLP मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड करत असतो. तर भावांनो तुम्हाला बॅकग्राऊंड मी कशी क्रिएट करतो त्यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा भावांनो, कारण मेन पॉईंट हा होणार आहे. ओके, तर भावांनो अशा वेळेस आपण ड्रॅगन पोस्ट बॅकग्राऊंड केलं. नंतर मग ठीक आहे कट करून टाकतो मी. नंतर मग की तर हा फोटो घेतो. फोटोला आता मी काय करतो, इथे टाकल्यानंतर अशा प्रकारचा फोटो होता भावांनो. तो फोटोला मी डायरेक्ट शेवटचा इफेक्ट मारला, म्हणजे ते आपलं ओव्हरले वगैरे त्याच्यात शेवटचा इफेक्ट फोटोशॉपमधला. ओके, नंतर मॉडेलचा फोटो. नंतर मग आता हे ओके, तर पहिले शॅडो घेऊन घेतो भावांनो. बघू शकता आता शॅडोने याच्यामध्ये बॅनरमध्ये केवढा इम्प्रूव्ह वाढेल. ओके 2 मिनटं परत घेतो. ओके, तर भावांनो बघू शकता आता थोडं डार्क मोडमध्ये आलं बॅनर आपलं. तर डार्क एकदम भारी वाटतं भावांनो बॅनर, तुम्ही सुद्धा बनवू शकता. मला व्हाईट बॅनर जास्त आवडतात नाही भावांनो बनवायचे. व्हाईट बॅनर एकदम व्हाईट आपल्याला काही आवडत नाही. तुम्हाला जर डार्क बॅनर आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा, आपण डार्कवर अजून व्हिडिओ बनवू. बघू शकता भावांनो तुषार भाऊ हे जे नाव आहे ते आपण DG फॉन्टचा वापर करून एकदम वाकडा तिकडा करून बनवलेलं आहे भावांनो. चांगलं वाटतंय का नक्कीच कमेंट करा भावांनो. अशा प्रकारचं आपलं बॅनर जे इथे क्रिएट झालेलं आहे. तर भावांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय.